लोक काय म्हणतील? प्रत्येकाला आहे ना, हा प्रश्न पडलेला असतो, की लोक काय म्हणतील? त्याच्यामुळं त्या माणसाचे प्रत्येक कामं अडलीच जातात. कारण लोक काय म्हणतील? या शब्दातच असं आहे, की तुमची कामं होणार नाही किंवा तुम्ही करू शकणार नाही. तुमची जर कामं जर होण्याचा प्रयत्न करायचा असेल किंवा व्हायची असेल, तर लोक काय म्हणतील? उद्या जर तुम्ही कपडे घातले, तर तुम्हाला प्रश्न पहिला पडतो, की लोक काय म्हणतील? तुमच्याकडे एखादा साधा फोन जरी असला, तरी तुम्ही विचार करता, की लोक काय म्हणतील? मग लोक काय म्हणतील याच्यामुळे आपण काहीच करायचं नाही का? किंवा लोक काय म्हणतील याच्यामुळे कधीच सुधारायचं नाही का? आहे त्या वातावरणामध्येच राहायचं का? किंवा आहे त्या परिस्थितीमध्येच वागायचं का? आहे त्या परिस्थितीमध्येच जगायचं का? जोपर्यंत तुम्ही हा प्रश्नाला विरोध करीत नाही किंवा ह्या प्रश्नातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तुम्ही आहे त्या जागेवरच राहणार. तुम्हाला जर आहे त्या जागेपेक्षा जर तुम्हाला जर वरची जागा जर बदलायची असेल, तर मी असं प्रत्येक स्पष्ट म्हणेन, की लोकं काय म्हणतील हा प्रश्न सोडून द्या. तुम्हाला जर वेळ आली ना कधी, की एक साधी कामं करायची आहे ना, कधी-कधी आपल्याला स्वतःची कामं स्वतः करावं लागतात किंवा शेतातली कामं करावं लागतात. फावडं-बिवडं घेऊन किंवा म्हणा किंवा घरचे झाडून घ्यावं लागतं किंवा गोधड्या काढावं लागतं. मी तर म्हणतो कपडे पण धुवावे लागतात. मग त्यावेळेला असं नाही विचार करायचा की लोकं काय म्हणतील. लोकं असे पण म्हणतात, "अरे, तू कशाला काम करतो? तुझं काम नाही किंवा तू करू शकत नाही. तुझा विषय तुझी परिस्थिती नाही. तू एवढा पैसा आहे तुझ्याकडे, हे घे. मग तू कशासाठी काम करतो?" फक्त ह्याच प्रश्नामुळं कधी-कधी आपल्या गरजेची असलेली कामं सुद्धा माणूस करत नाही. मग त्यावेळेस आपण काय करायचं? मग कधी-कधी काय होतं माहिती आहे का? एक काम असं आपलं साधारण एक ₹10चं, पण आपण त्या कामासाठी आपल्याला करायचं नाही म्हणून कधी-कधी ₹1000 पण घालवतो. स्टेटससाठी म्हणा किंवा प्रेस्टिजसाठी म्हणा किंवा लोकं काय म्हणतील बास. ह्याच प्रश्नासाठी माणसं फक्त आहे ना आणि फक्त लोकं मागे राहतात. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल किंवा पैशावाला व्हायचं असेल, इतरांच्या रेंजमध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल, कुठेतरी सक्सेस व्हायचं असेल किंवा तुमची पोरं कुठेतरी मोठी बनवायची असेल, तर लोकं काय म्हणतील? ह्या प्रश्नापासून मी तो म्हणतो हजारो कोसो दूर राहिलं पाहिजे. तरच तुम्ही काहीतरी बनवू शकता. कदाचित असं पण असं, की कधी-कधी आपली पोरच आपल्याला नावं ठेवतात. "पप्पा ही तुमची कामं तुम्ही कसं काय करता? तुम्ही हा मोबाईल कशाला वापरता? हे कपडे का घालता? किंवा हे साधे कपडे का घालता?" असं म्हणतील. त्यावेळेस असं पण भारावून नाही जायचं, की आपलं पोरगं म्हणते म्हणल्यानं ठीक आहे बाबा ते बरोबर म्हणत असणार. असं नाही. तो बारीक असतो. त्याला काही गोष्टी कळत नाही. त्याला हाच प्रश्न पडला नसता कधी, की लोकं काय म्हणतील याच्यातून बाहेर कसं पडायचं? मग ह्या गोष्टीतून जर बाहेर पडायचं असलं, तर तुम्ही स्वतः तर पडलाच पाहिजे. पण तुमच्या पूर्ण कुटुंबाला तुम्ही जोपर्यंत बाहेर काढत नाही का, तोपर्यंत तुमचं कुटुंब सुधरू शकत नाही किंवा तुम्ही मोठे होऊ शकत नाही. तुमच्या घरात समजा एखादी जाणारी व्यक्ती जर दुसऱ्या घरी गेली आणि त्यांनी जर विचार केला, की ही वागती कशी किंवा तर ह्या प्रश्नातून ज्यावेळेस तुम्ही तिला निवारण केलेलं असतं का, त्यावेळेस ती समोरच्याचं घर सुद्धा अख्खं सुधरू शकते. अख्खं मोठं करू शकते आणि तुम्हाला येणारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही सुधरू शकता, की लोकं काय म्हणतील ह्या प्रश्नापासून लांब ठेवून. मग तुमचं सगळं घरच काय, मी तर म्हणतो तुमचं अख्खं कुटुंब तुम्ही सक्सेस करू शकता.